शिर्डीमध्ये साईबाबा मंदिराला बॉम्ब न उडून देण्याचा मेल. दरम्यान पोलिसांसह विशेष पथकाकडून मंदिर परिसराची कसून तपासणीनंतर कुठेही स्फोटकं नसल्याचं उघड. आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित. गेल्या जुलैमध्ये सुरू झालेल्या योजनेसाठी 2,63,00,000 अर्जांची छाननी करून पहिल्यांदा 2,34,00,000 बहिणींना लाभ. निकषामध्ये न बसणाऱ्या 9,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद. व्हॉट्सअपची सेवा डाऊन. मेसेज पाठवण्यास आणि स्टेटस अपलोड करण्यात अडचणी. हजारो व्हॉट्सअप वापरकर्त्यांना अडचणींचा सामना. शहरांमध्ये डिसेंबरपूर्वी सहकारातून टॅक्सी सेवा सुरू करणार. देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सहकार गाव विकसित केलं जाणार. केंद्रीय मंत्री अमित शहांचा मोठा निर्णय. 1,200 यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा स्थगित. राज्य सरकारकडून तीर्थदर्शन यात्रेचा निधी न मिळाल्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित. तीर्थदर्शन योजनेचे 1,86,00,000 शासनाकडे थकीत. कोकणामधल्या विशेष रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी हजारापार गेल्यानं तिकीट मिळणं कठीण. दरम्यान तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना ₹60 भुर्दंड. विधानसभा निवडणुकीनंतर नागपूर जिल्ह्यामध्ये तब्बल 80,000 मतदार वाढले. 1 जुलै 2025 पर्यंत जिल्ह्यामध्ये 45,97,343 मतदार. आगामी निवडणुकीमध्ये समीकरणं बदलण्याची शक्यता. गडचिरोलीमध्ये कृषी भवन उभारण्यास मंजुरी. शेतकऱ्यांना कृषी विषयक सेवा एका छताखाली मिळाव्यात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कृषी भवन उभारणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची माहिती. आगामी निवडणुकीमध्ये महिला उमेदवारांची सासर आणि बाहेरकडची दोन्ही नावं ईव्हीएमवर येणार. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवाराचं नाव मतदार यादीमध्ये असणं अनिवार्य.